नमस्कार मित्र हो, काळ्या सावल्या या माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. ती जागृत झाली या कथेचा आजचा दुसरा भाग आहे. जर कोणी भाग 1 बघितला नसेल तर त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन दिलेल्या लिंकवर जाऊन भाग 1 बघून घ्या. कौशल्या अनुच्या मातीकडे चालू लागली. हे बघून हेमाच्या जीवाचे भीतीने पाणी पाणी झाले. हेमाने भीतीने डोळे गच्च लावून घेतले. सकाळी कौशल्या रात्रीच्या प्रसंगाबद्दल हेमाबरोबर काहीच बोलली नाही. आज घरी हेमा व हेमाची वहिनी सुनीता दोघीच होत्या. दुपारची वेळ होती. बाळ पाळण्यात झोपले होते. अचानक बाळ उठून रडायला लागले. काही केल्या बाळ शांत होत नव्हते आणि तेवढ्यामध्येच थंड हवेची एक झुळूक आली आणि त्या झुळकीसोबत एक काळी कुट्ट आकृती सुद्धा आली. ती पाळण्याजवळ येऊन उभी राहिली. काळे कुट्ट डोळे, पांढरी साडी आणि लांब सडक केस. त्या डोळ्यातून ती लाल भडक आग ओकत होती आणि पाळण्याजवळ जाऊन भेसूर आवाजामध्ये अंगाई गाऊ लागली. हे बघून हेमा व सुनीता अतिशय घाबरल्या. त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. ती अमानवी आकृती त्यांच्याकडे बघून फारच रागाने आग ओकत होती. ती त्यासोबतच बाळाला झोका पण देत होती. बाळ शांत झालं, पण सुनीता बेशुद्ध पडली. तेवढ्यात हेमाचे मोठे वडील आले आणि काय झाले विचारले असता हेमाने तिच्यासोबत 2 रात्री जे घडले आणि आत्ताचा प्रसंग तिच्या मोठ्या वडिलांना सांगितलं. पण त्यांना विश्वास बसत नव्हता आणि ती आकृतीसुद्धा आता अदृश्य झाली होती. दिवसेंदिवस अनु घरात सगळ्यांनाच दिसू लागली आणि सर्वांनाच त्रास द्यायला लागली. पण या गोष्टीचा अनुच्या आईवर म्हणजेच कौशल्यावर काही परिणाम झाला नाही. ती त्या गोष्टी ऐकतही नव्हती किंवा त्या गोष्टीकडे लक्षही देत नव्हती. एके दिवशी सायंकाळी अनुचा भाऊ दूध घेऊन डेअरीमध्ये पोचवायला निघाला असता त्याने गाडीला कॅन लावल्या आणि चावी घ्यायला घरात गेला आणि परत येऊन बघतो तर काय, त्याच्या गाडीला कोणीतरी ढकलून दिलं. सर्व दूध जमिनीवर सांडले आणि बाजूलाच एक आकृती जोरजोरात हसू लागली. उन्हाळ्याचे दिवस असल्याने शेताला पाणी देण्यासाठी रात्री बेरात्री केव्हाही उठावं लागायचं, कारण शेतामध्ये लाईट नसायची. अनुचे वडील मोटर चालू करण्याकरिता विहिरीकडे जाऊ लागले आणि रात्री अचानक त्यांच्यासमोर कोणीतरी पांढऱ्या साडीत येऊन उभं राहिलं आणि कर्कश आवाजात विचारले, "कोठे चाललाय?" त्यांनी समोर बघितलं तर ती अनु होती. ती वडिलांना समोर जाऊ देत नव्हती. वडील काही एक शब्द बोलले नाही. अनुनी वडिलांची वाट सोडली नाही. शेवटी वडील माघारी परत आले. एके दिवशी दुपारी 2-3 वाजले असतील. हेमा घरात एकटीच होती. ती अंथरुणावर पडून बाळाला झोका देत होती आणि तिने वर बघितलं तर छताला अनु उलटी लटकलेली दिसली. तिने वरून हेमाच्या अंगावर उडी घेतली आणि हेमाचा गळा दाबू लागली. झोका बंद झाल्यामुळे बाळ रडायला लागलं. बाळाचा आवाज ऐकून हेमाचा भाऊ घरात धावतच आला आणि त्याने बघितलंय हेमाच्या अंगावर अनु बसलेली आहे आणि तिचा गळा दाबत आहे. त्याने कसंबसं करून हेमाची सुटका केली. त्यावर अनु रागातच म्हणाली, "किती दिवस वाचणार आहे आणि कोण तुला माझ्यापासून वाचवणार आहे?" असे बोलून ती अदृश्य झाली. हेमा जेव्हाही बाळाच्या जवळ जायचा प्रयत्न करायची तेव्हा अनु तिला अडवण्याचा प्रयत्न करत असे. या सर्व प्रकाराची माहिती शहरात सदाशिवला मिळताच तो गावी आला. अनुचे वडील आणि सदाशिव एका पुजाराकडे गेले कोणाला काही न सांगता हे सर्व काय होत आहे याची माहिती घेण्याकरिता. त्या पुजाराने जे सांगितलं ते ऐकून त्यांना धक्काच बसला. त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. पुजाराने सांगितलं, अनुला कोणीतरी जागृत केलं आहे.
आणखी ती 2 जणांना आपल्यासोबत नेणार आहे. या सर्व प्रकारातून तिची मुक्तता करावी लागेल. तिच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी पूजा करावी लागेल. घरी येऊन हे जेव्हा अनुच्या आईला समजलं तेव्हा ती फार अस्वस्थ झाली. त्या रात्री शेतामध्ये चिंचेच्या झाडाखाली घरातील सर्व मंडळी नेहमीप्रमाणे झोपली असता रात्रीचा 12-1 झाला असेल. अनुचे वडील व सदाशिव हे दोघे काळजीने जागीच होते आणि त्यांनी बघितलं अनुची आई कौशल्या ही हेमाच्या शेजारीच बाळाला घेऊन झोपली होती. ती रात्री चुपचाप उठली आणि तिने हेमाच्या डोक्यावरचे केस कापून घेतले आणि काहीतरी मंत्र पुटपुटत 3 वेळा हेमाच्या अंगावरून उतरवले आणि ती अनुच्या मातीजवळ जाऊन बसली आणि काहीतरी मंत्र पुटपुटत अघोरी विद्या करू लागली. हे सर्व सदाशिव आणि अनुच्या वडिलांनी बघितलं आणि कौशल्याजवळ जाऊन तिला विचारलं असता ती काही बोलली नाही. ती उलट अतिशय रागाने त्या दोघांकडे बघू लागली. ती काहीतरी करत होती. तिच्या अघोरी विद्येत अडथळा आला होता, त्यामुळे ती फार रागात आली होती. परंतु अनुच्या वडिलांनी तिला आवाज चढवून विचारले असता तेव्हा कौशल्या म्हणाली, माझ्या पोरीच्या अनुच्या वाटेला सुख आले नाही. एवढ्या वर्षात तिला बाळ झाले नाही आणि बाळ झाले तर बाळाला आईचे प्रेम भेटले नाही. शिवाय अनुचा सर्व संसार आपण उभा करून दिला, पण अनुला त्याचा काही उपयोग झाला नाही. ती हे जग सोडून गेली आणि हेमा व सदाशिवचं लग्न होणार होतं. घरात त्यांच्या लग्नाची बोलणी चालू झाली होती. हे हेमाला माहिती नव्हते आणि त्यामुळेच सहजासहजी सर्व सुख हेमाला मिळणार होतं. हे कौशल्याला सहन झालं नाही आणि तिने अनुला एका मांत्रिकाच्या साहाय्याने जागृत केले. पण घरातील मंडळीला ती का त्रास देत आहे असे विचारलं असता ती म्हणाली, अनु गेल्यावर तिचं कोणाला काहीच वाटले नाही. सर्वजण दुःख विसरून हेमा व सदाशिवच्या लग्नाचा विचार करू लागले. त्यामुळे ती इतर मंडळींना त्रास देऊ लागली. या अघोरी क्रियेत बळी जाणार होता हेमा व सदाशिवचा. कौशल्याच्या या क्रियेने हेमा व सदाशिवचा तर बळी गेलाच असता, पण बाळ पोरकं झालं असतं. त्याला आई व वडिलांचं कोणाचेही प्रेम मिळालं नसतं. या गोष्टीचा कौशल्याने विचारच केला नव्हता. कौशल्याने हे सर्व काही ईर्ष्या, मत्सर, राग या भावनेतूनच केलं होतं आणि त्याच भावनातून निर्माण झाली सुडाची भावना आणि या सुडाच्या भावनेतूनच कौशल्याने अनुला जागृत केलं होतं. मित्रहो, आजची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.